गुड मॉर्निंग गाईज. आज आपण अनलिमिटेड फूड बफेट अनलिमिटेड फूड बफेट खायला जाणार आहे. सो असे जपानमध्ये फ्लॅग्स भरपूर इंडियाचे लागलेले, इंडियन रेस्टॉरंट म्हणून, पण ॲक्च्युली ते नेपाळी लोक चालवतात. लाईक मी दाखवतो तुम्हाला. हे जे रेस्टॉरंट होतं ते इंडियन रेस्टॉरंट असं लिहिलं होतं, पण खरं तर ते नेपाळी लोक चालवतात. जपानमधले 99% इंडियन रेस्टॉरंट जे आहेत ते नेपाळी लोक चालवतात. पण आम्ही जिथं जाणार आहे फूड बफेट म्हणून आहे, अनलिमिटेड फूड असते. सो ते इंडियन लोकांकडून चालवलं जातं आणि ओरिजिनल इंडियन ऑथेंटिक फूड इथं दिलं जातं ना, की नेपाळी लोकांची सगळ्यांची टेस्ट ही सेमच असते कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जावा. सो आम्ही सेंटर किताला आलो. सेंटर किताला एक निर्वाणम म्हणून एक रेस्टॉरंट आहे, जिथे शनिवार रविवारी असे बफेट्स असतात. सो लेट्स गो. काय काय मेनूज आहेत बघूया आपण. हाय गणेश सर, कुठला आहेस तू? सांगणार तुझे इंट्रोडक्शन दे. Basically, I'm from Nashik, Maharashtra. महाराष्ट्र. यस, महाराष्ट्रीयन माणूस तुमचा पण. Basically, आणि प्रॅक्टिकली practically, हे आहे निर्वाणम. 8th फ्लोअरला जायचं आपल्याला. हे आहे निर्वाणम, नॉर्थ अँड साऊथ इंडियन रेस्टॉरंट. वेटिंग आहे. ओपन. शनिवार रविवारी खूप गर्दी असते इथं. म्हणजे फक्त इंडियन्स नाही, नेपाळी नाही, तर जॅपनीज लोकांना पण इथं यायला खूप आवडतं. कारण इथं फूडची व्हरायटी खूप असते. म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटला गेलो तर आपण फक्त नान किंवा राईस घेतो, बिर्याणी घेतो, पण इथं सगळेच फूड आयटम असतात. किचन आहे त्यांचं. मेदूवडा, हा हे राहुल खान. राहुल, काय काय मेनू आहे? सांबार आहे, ओके, व्हेजिटेबल जयपुरी, पडाला करी. बराच मेनू दिसतोय. ह्या साईडला नॉनव्हेज आहे. नान, ही चिकन बिर्याणी, हे मटन काय आहे, विंडलू. हे आहे मद्रास चिकन करी. व्हेज मेनू आहे, कडला करी, व्हेजिटेबल जयपुरी, हे वडा, मेदूवडा. 5 जणांना 5 आणलेले आहेत बरं का. हे बघ, मी पहिले हे घेतो. 5 जण 5 वेळा प्लेट घेऊन. जेवण कसं होतं राहुल चान? जेवण छान होतं, उडीदवडा छान होता, उडीदवडा, पाणीपुरी होते, ठीक सगळं संपलं ना? सर्व संपलं. जेवण चिकनपेक्षा मटन छान होतं. मटन छान होतं. तुला काय आवडलं राहुल? मला बडीशेप छान होती. अरे बडीशेप. गणेश, तुला काय आवडलं? आता जे खातोय ते छान आहे. सगळं आयटम छान आहे. मस्ट शुड विजिट दिस रेस्टॉरंट इन जपान. काय मराठी चालेल? मराठी होते. खूप छान रेस्टॉरंट आहे, तुम्ही विजिट करू शकता. हो हो, सगळं असे. ओके, थँक्यू. ज्यांनी सर्वात जास्त उष्ट ठेवले त्याला आपण विचारूया. हा त्यानं उष्ट ठेवलं.
मग आवडलं तर मग उष्ट का ठेवलंस? अरे ते जे जळलेलं होतं पाड तो पण ठेवला साईड. जायला पाड. ओके, थँक्यू. पटलं. त्यांनी उष्ट का ठेवलं कारण ते थोडं जळलेलं होतं रे. जळलेलं कोण खाईल ना. हां बरोबर. हॉटेल कसं आहे तुला लक्षात आलं ना, हां जळलेलं असतं. जळलेलं असतं. तर ओव्हरऑल खूप छान आमचा एक्सपिरियन्स झाला होता. तसं आम्ही दुसऱ्या तिसऱ्यांदा आलेलो इथं, कारण मेनू वेगवेगळे असतात प्रत्येक वेळेस. आणि ज्यांना मेंदू आहे ना त्यांनी मेंदू ऑर्डर करतात. काय? तुझं चॅनल बंद करतोय. नाही नाही नाही, चांगलं. ये की आता ये. त्या मुस्तानचा वाढदिवस आहे, सो आम्ही आता केक कापणार आहे. मॉन्जिनीसचा केक आहे हा. मुस्तानला कापलं. सो जपानमध्ये असे 4-5 रेस्टॉरंट्स, निर्वाणम, ऋषी अशा टाईपचे आहेत. गिंजा, सेंटर किता आहे, हे सेंटर किताला आहे. दर शनिवारी रविवारी तिथं असे बफेट्स असतात अनलिमिटेड. किती 1500 का 1600 मध्ये? 1500-1600 मध्ये अनलिमिटेड आणि स्वीट्स. ही स्कीम आपण इंडियामध्ये पण वापरू शकतो. ज्यांचे हॉटेल्स चालत नाहीये त्यांनी असं एखाद दिवशी असं स्पेशल जर शनिवार रविवारी अशा dishes सुट्टीच्या ऑफर दिवशी. केल्या तर कारण- नक्कीच त्यांच्या बिझनेसला फायदा होऊ शकतो. आणि गर्दी भरपूर असते शनिवार असते. रविवारी. जॅपनीज लोक तर भरपूर येतात. सो जाऊन ट्राय करा नक्कीच. जपानमध्ये इंडियन रेस्टॉरंटचा फील येतो आणि टेस्ट पण मस्त. सगळ्यांना मटनचा रस्सा आवडलाय, चिकनचा रस्सा पण भारी, बिर्याणी एक नंबर होती. ओके, चलो बाय बाय, स्टे ट्यून्ड.